नमस्कार श्रोते हो, इरा प्रवी मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत. कथेचे नाव आहे क्षणमोहाचा काळप्रीतीचा भाग 1. पुण्यातील त्या जुन्या पण देखण्या नर्मदा सदनच्या गॅलरीत सकाळचं कोवळं ऊन पसरलं होतं. वातावरणात ओल्या मातीचा आणि गॅलरीत लावलेल्या जुईच्या फुलांचा एक संमिश्र हवा हवाचा वाटणारा सुगंध दरवळत होता. तन्मय आपल्या नेहमीच्या लाकडी खुर्चीवर बसून बासरीचे सूर छेडण्यात मग्न होता. त्याची बोटं वेळूचे छिद्र आणि त्यावर त्याची फुंकर हवेवर त्याची बोटं अगदी सहजतेने फिरत होती की जणू त्या सुरांनाही त्याच्या स्पर्शाची सवय झाली होती. तन्मय, अरे सकाळी सकाळी हे काय वेळ वाजवण चालू केलंयस? जरा गप्प बसशील का? मला इथे मेल टाईप करता येत नाहीये. शेजारच्या गॅलरीतून साक्षीचा थोडा चिडलेला पण गोड आवाज आला. तन्मयने बासरी वाजवणं थांबवलं नाही. उलट त्याने स्वरांचा वेग वाढवला आणि डोळे मिचकावत म्हटलं, अगं साक्षू, हे रडगाणं नाहीये, हे मेलेडी आहे. आणि तुझी ती टाईप टाईप ऐकण्यापेक्षा लोकांनी माझे सूर ऐकलेले काय वाईट? साक्षी गॅलरीत आली. तिने कपाळावर आलेली बट मागे सारली. लॅपटॉप हातात धरून ती तन्मयकडे रागाने बघत होती. पण तिच्या डोळ्यातला तो राग फार काळ टिकणारा नव्हता. तन्मयचं पांढरा शर्ट, विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावरचं ते निरागस हसू पाहून कोणालाही त्याचा राग येणं कठीणच होतं. मेलडी म्हणे, साहेबांना बँकिंगच्या परीक्षेचा अभ्यास करायचा सोडून गिटार वाजवायला सुचते. बँकर होणार की रॉकस्टार? साक्षीने विचारलं. तन्मय हसून म्हणाला, का? असा रॉकस्टार जो लोकांचे पैसे सुरक्षित ठेवतो आणि फावल्या वेळात त्यांना गाणी ऐकवतो. कूल कॉम्बिनेशन आहे ना? तसंही बँकेत गेल्यावर फक्त आकड्यांशी खेळायचंय. मग आता थोडं सुरांशी खेळलो तर काय बिघडलं? तन्मय हा स्वभावाने जितका खोडकर होता तितकाच कामाच्या बाबतीत शार्प होता. जनास्ता बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून त्याची निवड झाली होती. पण घरी मात्र तो अजूनही तोच लहान मुलासारखा वागणारा तन्या होता. साक्षीने एक सुस्कारा सोडला. तुझं लॉजिक तुलाच लखलाभ. मला आज ओरियन ग्रुपच्या इंटरव्ह्यू साठी तयार व्हायचंय. ही नोकरी माझ्यासाठी किती महत्वाची आहे तुला माहितीये ना? तन्मयने बासरी बाजूला ठेवली आणि तो गंभीर झाला. तो रेलून उभा राहिला आणि म्हणाला, साक्षू, तू टेन्शन घेऊ नकोस. तू बेस्ट आहेस. ओरियन ग्रुपचं ते कॉर्पोरेट जग तुझ्यासाठी नवी असेल, पण तुझ्या टॅलेंट समोर ते काहीच नाही. हा, फक्त एक लक्षात ठेव, तिथल्या चकाकीत स्वतःचा साधेपणा हरवू नकोस. साक्षी थोडी शांत झाली. तिला तन्मयच्या शब्दातून नेहमीच एक वेगळा आधार मिळायचा. लहानपणापासूनची त्यांची ही मैत्री. एकमेकांच्या सुखदुःखात ते नेहमीच सावलीसारखे सोबत असायचे. साक्षीच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या वळणावर तन्मयचा सल्ला किंवा त्याची एखादी मिश्किल टिप्पणी अनिवार्य असायची. आईने इडली सांबर केलाय, येऊन खाऊन जा. रिकाम्या पोटी गेलीस तर तिथे इंटरव्ह्यू घेणाऱ्यावरच चिडशील. तन्मयने तिची पुन्हा खोड काढली. मी येत नाहीये तुझ्याकडे इडली सांबर खायला. मी आईला सांगते की तुम्हाला चिडवतोयस. असं म्हणत साक्षी आतल्या खोलीत निघून गेली. तन्मयने पुन्हा बासरी हातात घेतली. यावेळी त्याने एक मंद आणि आश्वासक धून वाजवायला सुरुवात केली. त्याला माहित होतं की साक्षी आता नवीन जगात पाऊल टाकणार आहे. ओरियन ग्रुप हे नाव ऐकायला जितकं मोठं होतं तितकंच तिथलं जग गुंतागुंतीचं होतं. तन्मयला कुठेतरी एक अनामिक भीती वाटत होती. साक्षी या नव्या प्रवाहाच्या मोहात स्वतःला विसरून तर जाणार नाही ना? गॅलरीतील जुईच्या फुलांचा सुगंध हवेच्या झोताने अचानक अधिक तीव्र झाला. तन्मयने आकाशाकडे पाहिलं. ऊन तर प्रखर होत होता. नर्मदा सदनच्या त्या भिंती साक्षी आणि तन्मयच्या बालपणाच्या साक्षीदार होत्या. पण आता काळ बदलणार होता. एक क्षण असा येणार होता जो दोघांच्याही आयुष्याची दिशा बदलून टाकणार होता. साक्षी, ऑल द बेस्ट. तन्मय पुटपुटला आणि त्याने बासरीचे मोहक सूर छेडले. एक खणखणीत आवाज आसमंतात घुमला. जणू येणाऱ्या वादळाची किंवा नव्या सुरुवातीची ती नांदी होती. पुण्यातील बाणे रस्त्यावर असलेल्या ओरियन टॉवर समोर उभं राहिल्यावर साक्षीला पहिल्यांदाच स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली. चकाकत्या निळ्या काचांची ती भव्य 20 मजली इमारत म्हणजे जणू आधुनिक प्रगतीचं प्रतीक होते. हातातली फाईल घट्ट धरून साक्षीने आत पाऊल टाकलं. नर्मदा सदनच्या जुन्या वास्तूतून ती थेट एका अशा जगात आली होती जिथे सर्व काही
वेगवान, शिस्तबद्ध आणि तितकंच थंड होतं. रिसेप्शनवर असलेल्या मुलीने तिला कॉन्फरन्स रूम मध्ये बसायला सांगितलं. तिथे तिच्या सारखेच अनेक उमेदवार टाय सूट मध्ये बसले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं कॉर्पोरेट दडपण होतं. साक्षीने स्वतःच्या साध्या पण सुबक पंजाबी ड्रेसकडे पाहिलं आणि तिला तन्मयने सकाळी म्हटलेलं वाक्य आठवलं. तिथल्या चकाकीत स्वतःचा साधेपणा हरवू नकोस. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरलं. मिस साक्षी देशपांडे, प्लीज कम इन. एका गंभीर आवाजाने तिला भानावर आणलं. साक्षी आत गेली. केबिन प्रचंड मोठी होती. समोरच्या भिंतीवर ओरियन ग्रुपचा मोठा लोगो होता. समोरच्या खुर्चीवर एक तरुण बसला होता. काळ्या रंगाचा ब्रँडेड सूट, मनगटावर महागडं घड्याळ आणि चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास. हाच तो अमेय जहागीरदार होता, ओरियन ग्रुपचा सर्वेसर्वा. अमेयने मानवर करूनही पाहिले नाही. तो त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता. बसा, त्याने केवळ हाताच्या इशाऱ्याने सांगितलं. पुढची 2 मिनिटं केबिनमध्ये फक्त कीबोर्डचा आवाज येत होता. साक्षीला ती शांतता अस्वस्थ करत होती. तन्मयच्या बासरीची सूर आणि इथली ही डेड सायलेन्स यात जमीन अस्मानचा फरक होता. अचानक अमेयने लॅपटॉप बंद केला आणि त्याचे तीक्ष्ण डोळे साक्षीच्या चेहऱ्यावर खेळले. त्या नजरेत एक प्रकारचा अधिकार होता. साक्षी देशपांडे, पुण्यातूनच शिक्षण, बँकिंग बॅकग्राऊंड नाहीये, तरी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये कशासाठी? साक्षीने शांतपणे उत्तर दिलं. सर, माझी मॅथमेटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स वर कमांड आहे. बँकिंग म्हणजे फक्त आकडेमोड नसते, तर लॉजिक असतं आणि माझं लॉजिक स्ट्रॉंग आहे. अमेयच्या ओठांवर एक हलकी उपरोधिक स्मित रेखा उमटली. लॉजिक? या ऑफिसमध्ये लॉजिकपेक्षा रिझल्ट महत्वाचे असतात. मला अशा लोकांची गरज आहे जे 24 तास आणि 7 दिवस फक्त कामाचा विचार करतील. तुमचं हे टिपिकल मध्यमवर्गीय वेळापत्रक इथे चालणार नाही. साक्षीला अमेयचा तो टिपिकल मध्यमवर्गीय शब्द थोडा टोचला, पण तिने स्वतःवर नियंत्रण मिळवलं. सर, काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल, मग त्यासाठी वेळ कितीही लागो. अमेयने तिची फाईल बाजूला सरकवली. ठीक आहे, तुमचं सिलेक्शन झालंय असं समजा, पण लक्षात ठेवा, ओरियन ग्रुपमध्ये चुकांना माफी नसते. उद्या सकाळी 9 वाजता हजर राहा. लेट झालात तर तुमची जागा घ्यायला बाहेर 100 लोक उभे आहेत. इंटरव्ह्यू संपला होता. अमेय पुन्हा त्याच्या फोनमध्ये गुंतला होता. साक्षी केबिनच्या बाहेर आली तेव्हा तिचे पाय थोडे लटपटत होते. अमेयचं ते व्यक्तिमत्व जितकं आकर्षक होतं तितकंच ते दडपण आणणारं होतं. त्याच्या बोलण्यात एक प्रकारची प्रीमियम झूल होती, ज्यासमोर सामान्य माणूस स्वतःला लहान समजू लागेल. संध्याकाळी ती घरी परतली तेव्हा तन्मय गॅलरीत तिची वाटच पाहत होता. काय झालं ग साक्षू, गब्बरने नोकरी दिली की नाही? त्याने हसत विचारलं. साक्षीने बॅग सोफ्यावर टाकली आणि म्हणाली, नोकरी तर मिळाली रे, पण तो माणूस अमेय जहागीरदार खूप वेगळा आहे. खूप शिस्तप्रिय आणि थोडा अहंकारी सुद्धा. तन्मयने तिला पाणी दिलं. अरे वा, जहागीरदार नामच तसं आहे. पण काळजी नको करू, तुझी मेहनत त्याला नक्कीच पटेल. आज सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. नको रे तन्या, उद्या 9ला पोहोचायचंय. उशीर झाला तर तुम्हाला पहिल्याच दिवशी काढून टाकेल तो गब्बर, साक्षी काळजीने म्हणाली. ते दोघेही अमेय जहागीरदारला गब्बर म्हणाले म्हणून खळाळून हसले. तन्मयला साक्षीच्या बोलण्यात आलेलं अमेयचं नाव आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते दडपण जाणवलं. आज त्याने त्याची लाडकी गिटार काढली होती. त्याने गिटारवर एक हलकी धून वाजवली. जणू तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण साक्षीचं लक्ष आता त्या सुरांकडे नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर अमेयची ती आलिशान केबिन आणि त्याचं भेदक व्यक्तिमत्व वारंवार येत होतं. त्या रात्री साक्षीला उशिरापर्यंत झोप लागली नाही. अमेयचं ते जग तिला खुणावत होतं, तर दुसरीकडे तन्मयचा तो साधा गोडवा तिला आपल्याकडे खेचत होता. क्षणमोहाचा खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. क्रमशः लेखिका वेदा,
श्रोते हो, कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.